आता प्रभाग 21 मधून जे आहेत ना आम्ही काँग्रेस पक्षाकडून 3 कॅन्डिडेट आहेत। एक मी स्वतः रियाज हुंडेकरी आणि दुसरी जे आहेत ना लेडीज मध्ये आमचे मित्र आणि आमचे भाऊ परवीन निकाळजे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे हे एक आहे आणि दुसरे लेडीज जे आहेत आमचे मित्र भीमाशंकर टेकाळे तर त्यांची सूनबाई किरण टेकाळे असे हे 3 काँग्रेस पक्षाकडून आहे। आणि महाविकास आघाडी याच्यातून जे आहेत ना आमचे उद्धव गटाकडून जे आहे त्यांच्याकडून जे आहेत ना भीमाशंकर मेत्रे साहेब हे अशा आमचा हे प्रभाग 21 कडून जे आहेत ना हे 4 आमचा पॅनल आहे आणि सगळ्यांनी फॉर्म भरलेले आणि सगळ्यांना एबी फॉर्म मिळालेला आहे। तर आमच्या सगळे काँग्रेस पॅनल आणि महाविकास आघाडीकडून आमचे प्रभाग 21 चे या लोकांना मी विनंती करतो की आपण सगळी लोक जातीपातीचं राजकारण न करता आणि जे पक्षाचे जातीवादी करणारे जे पक्ष आहेत त्यांच्या ह्याला बळी न पडता तुम्ही जे सेक्युलर पक्ष आहे आणि महाविकास आघाडीचे जे आम्ही 4 कॅन्डिडेट आहे तर आपल्याला जे आहेत ना आम्हाला जे आहेत ना आपण मतदान करावे हे सगळ्या नागरिकाला जे आहेत ना आम्ही विनंती करतो प्रभाग 21 चे। भाई आतापर्यंत आपण खूप कामे केली, कामातून आपण बोललेला आहात। हो सर। आता तरुणांसाठी पण काय करायची इच्छा आहे का आणखी? आता बघा आमचं पॅनल कदाचित निवडून आलं तर एक तर पहिले तिथले जे समस्या आहे प्रभागाची ते करतील आणि राहिले तरुणाचा प्रश्न तरुणाला समजा काय बेरोजगार असतील किंवा त्यांना काय ट्रेनिंग वगैरे देण्याचं असतील तर ते DIC यांच्याकडून जे ट्रेनिंग वगैरे काय असतील त्या पद्धतीने त्यांना व्यवसायाचं वगैरे काय असतील तर त्या पद्धतीने आम्ही करण्याचा एक आमचा सगळ्या पॅनलचा एक विचार आहे। प्रभागामध्ये केलेल्या आपल्या ठराविक विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही जे बोलत आहात त्यामध्ये विकास कामामध्ये ठराविक असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे नागरिकांनी लक्षात ठेवावे? बघा मागच्या वेळी माझं मी स्वतःच सांगतो दादांनी तर त्यांच्या प्रभागामध्ये खूप कामं केलेले आहेत आणि मी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग 43 आणि प्रभाग 18 2012 जे आहेत ना प्रभाग 43 माझा होता तो 2012 ते 17 पर्यंत माझा प्रभाग 43 मध्ये साधारणतः मी 15 करोडचे 5 वर्षात जे आहेत ना कामं केलेत। ते पूर्ण प्रभागाचे जे आहेत ना वॉटर लाईन ड्रेनेज लाईन पूर्ण चेंज केलेली आहे। मग त्यानंतर रोडचं काम केलेले आहे आणि त्यानंतर लाईटीचं वगैरे पूर्ण प्रभाग 43 मध्ये जे आहेत ना माझी 15 करोडची कामं झालेली आहेत। नंतर 2017 जे आहेत ना प्रभाग 18 झाला तिथं प्रभाग 18 मध्ये 3 भाजप आणि मी एकटा काँग्रेस। आता तिथं त्यावेळी जे आहेत ना महानगरपालिकामध्ये भाजपची सत्ता होती तेवढं आम्हाला जिथं निधी मिळण्याचं काम होतं तेवढी निधी मिळालेली नाही म्हणून 2017 पासून माझे प्रभाग 18 मध्ये खूप कामं कमी झाले कारण 3 भाजप आणि एकटा काँग्रेसची निधी किती मिळणार आणि ते पूर्ण प्रभागामध्ये जे आहेत ना म्हणजे पुरू शकत नाही निधी तेवढी कमी निधी होती। तुमच्या विरोधाकडनं वारंवार असं सांगण्यात येतं की तुमच्या प्रभाग कामामध्ये जो विकास झालेला आहे त्या जास्ती करून फायदा हा ठेकेदारांना झालेला आहे, जनतेला त्याचा आजपर्यंत काही फायदा झाला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। यावर तुम्ही विरोधकांना काय उत्तर देता? विरोधक जे कोण म्हणतील त्याला माझा चॅलेंज आहे। जनताला काय फायदा नाही फक्त ठेकेदारांना फायदा झाला असली कोणतीच गोष्ट नाही कारण काय मी सांगतो ना 2017च्या नंतर जे आहेत ना माझे कामं कमी झालेले आहेत तर तिथं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना फायदा झाला असेल त्यावेळी तर आमची सत्ता नव्हती निधी आम्हाला जास्त नव्हती तर ते त्यांचं बोलणं असेल तर ते चुकीचं आहे तसं काय म्हणजे झालेलं नाही आणि ठेकेदारचं ते करत असेल आमच्या काँग्रेस मध्ये जे आहेत ना त्या पद्धतीने कोणची सिस्टम नाही। जनतेला काय आव्हान करता? मी आता बोललो की प्रभाग 21 जे जितकी पण जनता आहे त्या सगळ्यांना आमचं एक निवेदन आहे एक आमची रिक्वेस्ट आहे एक आमची विनंती आहे आमचे 4 पॅनल कडून आमचे 4 कॅन्डिडेट कडून की तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून जे आहेत ना निवडून द्यावी एवढी आमची विनंती आहे सगळ्या जनताला। ओके, शुभेच्छा।